तरी तुमचा त्याचा अर्थ पाहणार नाही, परंतु प्रियदर्शी चक्रवर्ती अशोक सम्राट यांची जयंती आता आपण साजरी करत असताना काही गोष्टी आपण इथं बोलल्या पाहिजेत. मी त्याला म्हणतो मांडणी केली पाहिजे. देवांना प्रियदर्शी सम्राट अशोक ते देवांना म्हटलेलं आहे. देवांना याचा अर्थ त्या काळी प्राकृतमध्ये प्रतिष्ठित माणूस. देव म्हणजे कोण? प्रतिष्ठित. प्रतिष्ठित माणसं म्हणजे कोण? जे काही आपल्या बुद्धीने विचार करताय, ज्याला काय प्रतिष्ठा आहे, बुद्धी आहे. मला असं वाटतं की बाबा हा लोककल्याणकारी राजा आहे, पण जनतेला प्रिय सम्राट असं का नाही? तर नाही, जनता अंधभक्त सुद्धा असू शकते. देवांनी प्रिय, देवांना प्रिय असलेला प्रियदर्शी राजा म्हणजे प्रतिष्ठित माणसांनी ज्यांना तो प्रिय आहे. असा का प्रिय आहे? कशामुळे प्रिय आहे? आणि आज आपण त्यांचं कोणतं अनुकरण केलं पाहिजे? माझ्या भाषणाचा सातत्याने एक धागा असतो की त्या व्यक्तीचं कौतुक करणं म्हणजे ते काही भाषण नाही. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं पुस्तक आहे, युट्यूब आहे, त्याच्या अनुषंगाने आज आपण कसं वागलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण आज घेतल्या पाहिजे, काय त्यांची जयंती करायची. म्हणजे ती व्यक्ती भारतीय परिवर्तनामध्ये मला फार महत्वाची वाटते. दुःखमुक्तीचे मार्ग सांगणारे तथागत गौतम बुद्ध, त्यानंतर प्रियदर्शी सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे मला अधिक तीन महत्वाचे वाटतात, कारण का यांनी धम्मचक्र परिवर्तन केलेलं आहे. पुन्हा समजून घेतलं पाहिजे धम्मचक्र परिवर्तन म्हणजे नेमकं काय. तेव्हा या माणसांचं महत्व असतं. बुद्धाला समजत आलं की माणसं दुःखी आहेत, दुःखाला कारण आहे, त्यांनी पहिलं धम्मचक्र परिवर्तन केलं, दुःख मुक्तीसाठी. आणि ते 50-60 वर्ष रस राहिले, धम्म सांगत राहिले. त्यांचे अष्टांगिक मार्ग असते, पंचशील असते, 10 पारमिता असते, या परिप्रेक्षेमध्ये धम्म सांगितलेलं आहे. ही सैद्धांतिक मागणी आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वर्तन करायचं आहे, तर तुम्ही दुःखमुक्त होऊ शकता. गौतम बुद्धांच्या नंतर 250 वर्षाने सम्राट आलेला समजून घ्या. आणि त्यांनी पुन्हा एकदा शांतीच्या अनुषंगाने केंद्र बिंदू काय आहे? शांती. बुद्धांचं काय होतं? दुःखमुक्ती, व्यापक होतं. तिथं काय? शांती. कलिंग युद्ध झालं आणि त्यांना कळलं की अरे मारून काय होणार लोकांना, मी काय मिळवलं काय, मी राज्यपुरव करायचं का करायचं, तिथे चिंतन सुरू झालं. आणि मग त्यांनी दुसरी धम्मक्रांती जगामध्ये शांतता पसरवण्यासाठी. बुद्ध एका राजाचा मुलगा होता, राजपुत्र होता. सम्राट अशोक हा राजा होता. त्या काही वास्तविक साधनांवरती बुद्ध भारताबाहेर जाऊ शकले नाही. सम्राट अशोक मात्र भारताच्या बाहेर गेला. त्यांनी आपली सगळी दूध माणसं अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, इजिप्त असेल, ग्रीक असेल, चायना असेल, श्रीलंका असेल, इथे पाठवली. आपली मुलं सुद्धा पाठवली.
सिलेक्ट केला. संघमित्रा महेंद्र ही फार मोठी गोष्ट. म्हणजे बुद्धांचा प्रचार, विचारांचा प्रचार प्रसार एक राजा जगात करतोय. तिसरी धर्मक्रांती बाबासाहेबांनी केली. 56 हेतू काय? समता प्रस्थापित. प्रत्येक काळाचा हेतू बदलतो, काळाचा संदर्भ बदलतो की मला धर्मक्रांती का करायची आहे. बाबासाहेबांनी काय म्हणले की मला समता प्रस्थापित करायची आहे, म्हणून मला धर्मक्रांती करायची. आणि एकाच वेळी 5 लाख लोकांना काय केलं त्यांनी दिशा दिली. हा जे 3 लोक आहेत, एक राजपुत्र आहे, एक राजा आहे आणि एक मात्र दलित समाजात जन्मलेला एक समान भाग आहे. तिन्ही घराण्यामध्ये सैनिकी परंपरा होती, शिस्त होती. आता मी समजा सैनिक दलाची शिस्त पाहिली, मला आनंद वाटतो. समजा सैनिक दल हे असे एक गोष्ट आहे की समाजातून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीत एकमेव 100 वर्ष टिकलेली एकमेव संघटना म्हणजे समता सैनिक दल. त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्यावर माझी भाषण दिलेलं आहे. हा बदल विषय तर एक पण लिहितो. तर बाबासाहेबांचा धर्मचक्रपर्यंतचा हेतू वेगळा होता. तो होता समतेसाठी. राजाला राजपुत्राला समतेची गरजच नाही हो, ते राज्यकारणाचं गरज होतं. बाबासाहेब त्याच्या घरातून आले होते आणि बाबासाहेबांना वाटलं की धर्मक्रांती फार गरजेची आहे आणि ती समतेसाठी गरजेची आहे. काही गोष्टी ते फार महत्वाच्या वाटतात. इतिहासामध्ये मागे पाहिलं होतं की काही गोष्टी कशा महत्वाच्या आहेत. बुद्धांच्या वेळेस लिपी नव्हती, लिहिता येत नव्हतं. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये कागद आला चायनामध्ये आणि लिपी लिहिली गेली. मग बुद्धांची वचनं पाठ केली गेली आणि ती वचनं पाठ केली गेली धम्मसंगीनी घेतल्या गेल्या. नेमकं बुद्ध म्हणाले काय, नेमकं बुद्धांच्या बोलण्यामध्ये अर्थ काय होता, बुद्ध आपल्याला काय सांगू इच्छित आहे, धम्मसंगीनी घेतल्या गेल्या. अशोकाच्या काळात लिपी आली होती, कागद नव्हता. या माणसाने अशोक स्तंभ तयार केला आणि त्याच्यावर आपल्या लिपी घेतली. ज्याच्या ठिकाणी दगड असतील, शिला असतील, शिलालेख लिहिले. म्हणून हा प्रियदर्शी, देवांचा प्रियदर्शी अशोक सम्राट हा आपल्याला आज समजला. यामध्ये इतिहास पहिला 1750 ला शिलालेख सापडलेला आहे मेरठला. तो प्रियदर्शी म्हणजे कोण? देवांना प्रियदर्शी, देवांना प्रियदर्शी. नंतर समजलं की अशोक दक्षिणेमध्ये काय सापडला, शिलालेख सापडला, त्या देवांना प्रिय अशोक. अशोक हा राजा बनला. 450 वर्ष या भारतीय माणसांना सगळं अशोक हा होऊन गेला. ही माणसं विसरली. कदाचित हे जर शिलालेख नसते तर सम्राट अशोकांचं कार्य आपल्याला मोठ्या प्रमाणात समजलं. कारण का, त्यानंतर चायनामधले काही भारतामध्ये नालंदा तक्षशिला इथं अभ्यास करणारे विद्यार्थी आले होते. त्यांनी भारतीय इतिहास काही लिहून ठेवला. त्याच्या मार्फत तो इतिहास सापडला. परंतु नेमका हा राजा होता कसा? बाबासाहेब सांगायचे जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. परंतु इतिहासच लिहिला गेला नाही तर सम्राट अशोकांनी जर शिलालेखावर बुद्धवचनं लिहिली नसती, आपले आदेश लिहिले नसते तर सम्राट अशोक होऊन गेला. इतिहास आपल्याला माहितीच नसतं. इथे बाबासाहेबांचं भाऊ तुम्हाला पाठवत धर्मांतर करताना सुद्धा बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं. बोध होता कामा नये.
लिखित पाहिजे. बुद्धांच्या वेळी सोय नव्हती, तर बुद्धांच्या आधी काय दिलं असतं? पुस्तक दिलं असतं. अर्थ होता कामा नये. म्हणून त्यामुळे असं माझं मोठेपण याच्यामध्ये आहे की त्यांनी सगळे हे लिहून ठेवलं. काही गोष्टी फार महत्वाच्या आहे. भगवान गौतम सुद्धा हे एक साधू होते, संन्यासी होते, घराला सोडून गेले. त्यामुळे ते धम्म सांगत सुटले. दुःखमुक्ती कशी करायची? भगवान गौतम बुद्धांनी कोणतीही विहार लागली नाही. वेरूळ जेतवर आपण पाहिलं असेल की त्यांना दान दिलेले. पण धम्म समाजामध्ये आणायचा कसा? मग एक राजा धम्म समाजामध्ये आणतो कसा, राबवतो कसा, हे सम्राट अशोकाकडून पाहिलं पाहिजे. मी तुम्हाला सम्राट अशोक किती महान आहे, किती ग्रेट आहे हे सांगत बसणार नाही. त्यांचं कौतुक करायला तुम्हाला मोठं होत नाही, मांडणी करता येईल. एक राजा धम्म कसा सांगेल, राज आज्ञानुसार सांगेल, हे पाहिलं पाहिजे. राजाकडे पाहिजे म्हणजे काय? धर्माला राजाकडे पाहिजे, तो धम्म घराघरात जातो. उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट अशोक. त्यांच्या आज्ञा बघा, त्यांचं काय आहे? आज्ञा आहे. म्हणजे राज्यकारभारात मानवता, शांतता, सहिष्णुता व नैतिकता आणली. पूर्वी नव्हतं. जो राजा आहे तो सगळा राज्य करत होता. मानवता ही गोष्ट नाही. फक्त राज्य करणे, मी मालक, ती माझी प्रजा. अशोकाने ती संकल्पना बनवली. धम्म राबवायचं. युद्ध नको, बुद्ध हवा, हे फक्त सम्राट अशोकाच्या कृतीतूनच येते. पुस्तकाच्या अनुषंगाने सांगणं वेगळं, एका लेखाच्या आधारे सांगणं वेगळं, भाषण सांगणं वेगळं आणि कृतीयुक्त सांगणं वेगळं. जगातल्या इतक्या मोठ्या देशामध्ये राज्य करणारा इंग्रजांच्या आधी एकच राजा होऊन गेला, तो सम्राट अशोक. आणि हा सांगतो आपल्याला युद्ध नको, बुद्ध. इतका गोष्ट सगळ्या मिळवल्यानंतर त्या आता उपभोगल्या पाहिजे असं असताना हा म्हणतोय की नाही. उपभोगणं म्हणजे माणसाचं काय नाही, अरे माणसाचं काय नाही लक्षण नाही. करुणेमध्ये, प्रेमामध्ये, त्यागामध्ये, मानवतामध्ये जीवन आहे. तर मनुष्य हा बुद्धिजीव प्राणी आहे. माणसाला मन भावना इच्छा असतात, इतर प्राण्याला नाही. असाच बद्दल संकोच येतं, नाही. लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली. लोक कल्याणकारी रस्ते बांधणे, विहिरी बांधणे, माणसांना पण दवाखाना आणि प्राण्यांसाठी सुद्धा दवाखाना. नंतरच्या राजांची तुलना करा, असं होत नाही. नंतरच्या राजांनी प्राण्यांसाठी रुग्णालय बांधली असं मी पाहिलं नाही. विश्रामगृह, पानपोई, जागोजागी ते घडत होते. त्याचे आदेश होते. पंचशील ते वेगळ्या काळात होते. हिंसा केली तुला हे शिक्षा मिळेल, अमुक केलं, चोरी केली तुला हे शिक्षा मिळेल. म्हणजे एक राजा धम्म कसा प्रस्थापित करतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट अशोकाचे आदेश. नैतिक मूल्यांचा प्रसार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय शांततेचा संदेश. ग्रीक पर्यंत माणसं पाठवली, चायनापर्यंत माणसं पाठवली, श्रीलंकाचे जवळच्या आसपास सगळ्या देशांमध्ये यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणजे एखादा राजा जेव्हा धम्म सांगतो, धम्मासाठी काम करतो, तो कोणत्या पद्धतीने करतो. 84,000 विहार बांधली. सम्राट अशोकाने कोणतंही विद्यापीठ स्थापन केलं नाही, मला मान्य आहे.
परंतु विद्यापीठ स्थापन केली पाहिजे, याला चांगली पार्श्वभूमी तयार करण्याचं काम सम्राट अशोकांनी केलं. चांगली विहारे जी होती ती शिक्षणाची केंद्र होती. आजच्या काळात त्यांचं आपण घ्यायचं काय, तर आपण ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. धम्म महापात्र म्हणजे नैतिकतेचे प्रसारण करणाऱ्या माणसांची नेमणूक केली होती. म्हणजे मी आपल्या भारतीय बौद्ध सभा हा चांगलं नाम करतो यात वादच नाही. मी गेली 25 वर्ष जवळनं पाहतो. सांगलीमध्ये जी माणसं आहेत ते जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत, फार चांगल्या पद्धतीने. पण सम्राट अशोकाने नैतिकतेचा प्रसार करणारी माणसं पगारी नेमली होती. भविष्य काळात आपल्याला अशा पद्धतीची योजना करावी लागेल. काय काय शिकायचं, काय काय करायचं. म्हणजे यादवांच्या काळामध्ये माणसं जातीनुसार वागतात का नाही याच्यासाठी खास मंत्री होता. अधोगती किती झाली होती. त्याच्या अगोदर तिथून पुढे 2 ते 50च्या आसपास हा राजा नैतिकतेचा प्रचार करण्यासाठी माणूस नेमणूक करतोय. माणसाची हजारो माणसाची नेमणूक करतो. आणि ह्या यादवांच्या काळात माणसाने जातीनुसार वागलं पाहिजे याच्यासाठी मंत्री नेमला जातो. तुलनाही होणार, अभ्यासात तुलना करणार. मी जवळ पाहतो की भारतीय राज्यघटना आणि अशोकांचं काय संबंध आहे. पहाड म्हणजे जेवढं सम्राट अशोकाकडून घेतलंय ना तेवढं कोणत्याही राजाकडून भारतीय राज्यघटनेने घेतलेलं. राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ, 4 सिंह असते, ध्वजावर अशोक चक्र, लोक कल्याणाची संकल्पना आबासाहेब म्हणायचे. राज्य का कशासाठी, लोकांचं कल्याण होण्यासाठी. आणि लोकांचं कल्याण व्हावं याच्यासाठी राज्य करणारा फक्त सम्राट अशोक. छत्रपती शिवाजी महाराजांना तेवढा कालखंड मिळाला नाही. जर मिळाला असता तर त्यांनी याचे आदेश काढले असते. मला पूर्ण खात्री आहे सम्राट अशोकानंतर नैतिकतेचा प्रचार प्रसार समाजात झाला पाहिजे, जातीयांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. याच्यासाठी पगारी नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असते. त्यांच्या लक्षणावरून, त्यांच्या वागण्यावरून ह्या गोष्टी आपल्याला सांगता येऊ शकतात. धार्मिक सहिष्णुता, नैतिक प्रशासन आणि धार्मिक सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेमध्ये सुरुवातीपासून आहे. खोटा प्रचार केला जातो हा शब्दच नाही. एक राजा हा सगळ्या धर्मांच्या लोकांना समानतेने वागवतो ही साधी गोष्ट नाही. जगातल्या राजांचा इतिहास पहा. परधर्मीयांना सातत्याने शत्रूच्या अनुषंगाने पाहून वागणूक दिली गेली. त्यांच्यावर वेगवेगळे कर लावले आहेत. पण सम्राट अशोकांनी असं केलं नाही. आणि ती संकल्पना आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. आणि आपली नैतिकतेला महत्व देणारी काय आहे राज्यघटना आहे. त्या काळी नैतिकतेला महत्व देऊन राज्यकारभार करतो. राजा आहे, सम्राट आहे, पण लोक कल्याण नाही. मग आजच्या परिप्रेक्षामध्ये आपण कसं पाहिलं पाहिजे किंवा बाबासाहेब धम्म कसा होत आहे. म्हणजे बुद्धांनी धम्म सांगितला, सगळं जग सोडून घरदार सोडून यांना राबवायचा होता. बुद्धांनंतर अशोकांनी काही धम्म सांगितलं नाही वेगळा, धम्म वेगळा सांगितलं नाही. त्यांनी राबवला. कसा राबवला? विहार बांधली, लोक कल्याण करते, लोक कल्याण रस्त्यावर पंचशील अंमलात आणलं,
कर्तव्य. बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांच्या पर्यंत जेव्हा धम्म आला तेव्हा त्यात सरमिसळ झाली होती. अनेक पंथ निर्माण झाले होते आणि त्या पंथांच्या जी विचारसरणी होती ती टोकाची होती. महायान, सवीरवाद, वज्रयान, सवीरवादाला हीनयान म्हटलं गेलं. बाबासाहेबांनी हीनयान स्वीकारलेला आहे, सवीरवाद. इथे काय अनेक लोक असतील त्याला मी सांगू इच्छितो की महायान बाबासाहेबांना मान्य नव्हता. ते लक्षात ठेवायचं. चांगले पुढे येणारच आहे. मतभेद मी एकच अगदी बोलतो सगळ्याची फार मोठी भूमिका आहे. पुण्यामध्ये आजूबाजूला महायानाच्या अनुषंगाने प्रॅक्टिस चालू आहे. त्याला अनेक लोक बळी पडत आहेत की ती आपली भूमिका आहे, फार महत्वाची आहे. मग बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेब राजे नव्हते. बुद्धाचा धम्म समाजामध्ये वेगळ्या प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब राजे नव्हते. बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये धम्म पेरण्याचे काम केले. बुद्धांपुढे एवढे प्रश्न नव्हते. सम्राट अशोकाच्या पुढे प्रश्नच नव्हते. बाबासाहेबांच्या पुढे प्रश्नच प्रश्न. पाय ठेवायला जागा नाही. लोक मानत नाहीत आणि जो समाज आपल्या मागे आहे तो दुबळा आहे. तर जो पैसा नाहीये, त्याला प्रतिष्ठा नाहीये, त्याला नोकरी नाहीये, त्याला भांडवल नाहीये. असा सुद्धा बाबासाहेबांनी चित्रे धम्मचक्रे परिवर्तन केलं आणि घटनेच्या अनुषंगाने धम्माचा प्रचार केला. म्हणजे कायद्याच्या परिप्रेक्षामध्ये बाबासाहेबांनी धर्म सांगितला. सम्राट अशोकांनी सुद्धा कायद्याच्या परिप्रेक्षामध्ये राजाच्या आदेशाच्या अनुषंगाने धर्म सांगितला. अशोकांनी विहार बांधली. धम्माचं वेगळं तत्त्वज्ञान सांगितलं नाही. बाबासाहेबांना मात्र ते सांगावं लागलं. बाबासाहेबांचा जो पुस्तक आहे भगवान बुद्धाचं धम्म, हे आपलं धार्मिक पुस्तक आहे, धर्मग्रंथ आहे आपला, आणि तो सवीरवादाच्या अनुषंगाने आहे. बाबासाहेबांना लोकशाहीच्या पठडीमध्ये धम्म सांगावा लागला. बुद्धांनी पंचशील अष्टांगिक मार्ग परिप्रेक्षामध्ये सांगितला. अशोकाने आदेशाच्या परिप्रेक्षामध्ये सांगितला. आणि आता 5,000 वर्षानंतर 8,000 वर्षानंतर लोकशाहीच्या परिप्रेक्षामध्ये बाबासाहेबांना धर्म सांगावा लागला. मग बाबासाहेब चुकीचं करतायत. सगळे लोक म्हणतायत की बुद्धांनी 3 लौकिक लोक पाहिले, आजारी असलेला, वृद्ध झालेला, मेलेला, आणि ते म्हणजे मग ते घरातून बाहेर पडले. बाबासाहेब म्हणजे असं नाही 21 वर्षाच्या मुलाला उठत नाही काय. बाबासाहेब प्रश्न निर्माण करतायत आणि बाबासाहेब सांगतायत की रोहिणी नदीच्या संघर्षातून बुद्ध बाहेर पडलेले आहे. आणि क्षत्रिय होते, तू लढला पाहिजे, लढत आहे ना, मग सोडून जा. बाबासाहेब प्रश्न निर्माण करतायत बुद्धाच्या फिलॉसॉफीच्या अनुषंगाने, बुद्धांच्या चरित्राच्या अनुषंगाने, आणि बाबासाहेब नवीन मांडणी करतायत. काळ लोटलेला आहे, पाणी मोठं वाहून गेलेलं आहे, कसाही आपलं ताकद नाही आपल्याकडे, तरी बाबासाहेब हे बघू. आता आपली जबाबदारी काय? बाबासाहेबांनी लोकशाहीच्या परिप्रेक्षामध्ये धम्म सांगितला. आता आपली जबाबदारी काय? तुम्ही तो कसा राबवणार? याच्यासाठी आपली भारतीय बौद्ध सभा आहे. भारतीय बौद्ध सभा ही तुमच्यापर्यंत सातत्याने प्रोग्राम घेऊन येणारी
संघटना आहे, धार्मिक संघटना आहे. तुम्हाला कृती करायची आहे. आजचा जे भाव मला बुद्धांचं फार वैशिष्ट्य वाटतं. धम्मो सनातन दुसारखे म्हणायचे. धम्मो सनातन हिंदीमध्ये म्हणतात बघा, क्या बात आहे. काय काय गोष्ट आहे की इथलं जे वजूद आहे तो मिटत नाही. बात काय आहे, तिथलं वजूद मिटत नाही. तो वजूद म्हणजे धम्म आहे. हस्ती ह्याची मिटती नाही. तेव्हा डायलॉग आहे, हस्ती ह्याची मिटती नाही. एवढे आक्रमण झाली, एवढं झालं, पण भारत बदलला नाही. कोणता भारत बदलला नाही? जो शांतता प्रिय आहे, जो अहिंसावादी आहे, जो मानवतावादी आहे. पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, युरोपमध्ये लोक एवढे एकमेकांना मारायला लागले, हिंसक झाले, पण विश्वासच नाही. भारतातही काय झालं नाही. हस्ती जहाची व्यक्ती नाही. धम्मो सनातन म्हणजे काय? धम्म म्हणजे काय? सदविचार, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या सत्यवादी गोष्टी आहेत, त्यांना कधीही मरण नसतं. अहिंसावादी तत्व तिथल्या आर्यांना स्वीकारावं लागलं. ब्राह्मणांनी मटण खाणं बंद केलं. हस्ती जहाची व्यक्ती नाही. आजही भारतीय माणसांनी संतांना स्वीकारलं, महात्मा स्वीकारलं, बाबासाहेबांना स्वीकारलं, महात्मा स्वीकारलं, त्यांच्या हातात शस्त्र नाही. आपोआप छत्रपती शिवाजी महाराज सत्य म्हणले, मी स्वराज्य निर्माण करतो जनतेसाठी. जो शांतीच्या मार्गाने जाईल ते नेतृत्व भारतीय माणूस स्वीकारतो. म्हणजे भारतीय माणूस अजून बुद्धाच्या वचनाच्या आधारित आहे. युद्ध नको बुद्ध हवा. आमच्या नेहमीच बसलेला आहे, हत्ती हाती व्यक्ती नाही. बुद्ध तुमच्या आमच्यात आहे. सर्वात जास्त मच्छीमटण खाणारे माणसं भारतात आहे. बुद्धाची ओळख नाव कोणतं घेतात त्याला महत्व नाही. आपण त्याला इतिहास करत असताना, त्यांचं कौतुक करत असताना तू काय बोलला पाहिजे? बाबासाहेब ते करताय. धम्म काढायला गेला, बाबासाहेब योग्य मान्य केली, त्याचा तो विषय नाही. चुका शोधतात. बिंदास राहिले बनते, बिहारातच असले, अनेकता वाटली, धम्म द्यायला गेला. बाबासाहेब छान लोक आहे. रडरडपणे आजच्या जीवित अजिबात नाही. त्याने मग धम्म द्यायला गेला. असं घडलं कधी? त्यानंतर तुमच्याकडे आली, त्यानंतर तुमच्याकडे आले. अरे मग भांडी चुकीची आहे. महायानांनी काय केलं? महायानांनी माणसाला दुःखमुक्त करण्यासाठी, भयमुक्त करण्यासाठी मूर्तीपूजा केली. जगात पहिल्यांदा मूर्त्या महायानांनी काढल्या. आणि माणसाला भयमुक्त करण्यासाठी मूर्ती काढली. 7 दिवसाचा उपाय आहे, प्रॅक्टिस आहे. पण त्याच्यामुळे झालं काय? सोपं करायला गेलो आणि माणसंच आता त्या मूर्तीला घ्यायला लागली. माणसं त्याला मूर्तीला घ्यायला लागली. बाहेर काय मूर्ती तर काय झालं? धम्मकाला कमी झालं. एकदा मूर्ती केली, संपला, पाया पडलं, नारळ फोडला, संपलं, बळी दिला, संपलं. हे महायानातून आलंय. एखादी गोष्ट सुट्टी करायला गेलो, कालांतराने त्याचे वाईट परिणाम होतात. मला हाच बोलतो की भगवान बोलतो बुद्धांनी कोणता धर्म का काढला नाही, पंथ काढला नाही. पंथ काढला की म्हणजे हे एवढे आले, बाकीचे काय? बाकी त्यांचं काय? सगळ्यांवर दया करा. बुद्धांचं वचन हे
कोणत्या एका माणसाला नाही, सगळ्यांना माणसाला आहे. काही माणसं पुरुषांना बोलतात, स्त्रियांना बोलतात, आपल्या धर्माचा कोणा बोलतात. बुद्ध असं नाही बोलतो, सगळ्या नावाशी बोलतो. बुद्धाचं होतं काय जगाला बोलतो, आवाज करतो आपल्याला. म्हणजे एखादी गोष्ट सोपी करायला गेलो तर भविष्य काळामध्ये त्याचा वाईट परिणाम होऊ शकतात. त्या सोडणे पाहिजे. शॉर्टकट नाही, शॉर्टकट नाही. आपल्या बाबासाहेबांनी लिहून दिले बुद्ध हंटाचा संघ, ते आपलं मार्गदर्शक आहे. ते पुस्तकच आपलं फार महत्वाचं आहे. बाबासाहेबांच्या बुद्धांचे मूर्त्यांचं वंदन केलंच पाहिजे वाद नाही, त्यांचे विचार अन्यथा आपण फक्त प्रार्थना करणारा समाज होईल. प्रार्थना करणारा समाज हा बुद्धीची असू शकत नाही, आणि तो बाबासाहेबांचा धर्माचा अनुयायी असू शकत नाही. आपल्याला काय पाहिजे, तुम्हाला सुद्धा धम्म आपल्या शेजारच्या माणसाला सांगावं लागेल. अशोक आणि आपली मुलं पाठवली या जगात धम्म पोहोचवला. बाबासाहेबांना एवढं हे असताना त्यांनी धम्म तुमच्या माझ्यापर्यंत जगात पोहोचवला. तुमची माझी जबाबदारी आता ते अंगीकारायची. मी स्वतःला विचारतो, रविवारी मदत करतो तर होत नाही, शिकायलाच नाही. बुद्ध म्हणले आणि बुद्धीची धम्म पालन करण्याचा प्रयत्न करा. हे प्रयत्न करू धमतेला कसं करतो आपलं थोडंच आहे. पण ठीक आहे, ती हिंसा झाली, दुसरी हिंसा होणार नाही माझ्याकडून. मी कुणाला रागाने बोलणार नाही, मी कुणाला तिरस्कार करणार नाही, मी अहंभाव पाळणार नाही. ती हिंसाच आहे. मात्र काही कोणाला काय लोक बोलत नाही कोणाला, आणि पटल्यावर कुठल्याही माणसाने गर्व करावा, पण धार्मिक सर्व त्या माणसाने कधीच गर्व करू नये. अजिबात नाही. तो नम्र असला पाहिजे, 100% नम्र असला पाहिजे, तिथं चूक नाही. धर्माचं आचरण करायचं, आणि सामान्य माणसं धम्म सांगणाऱ्या माणसाचं अनुकरण करतात. बाबासाहेबांचा सिद्धांत मांडलाय अनुकरणाचा सिद्धांत. जगात पहिल्यांदा सिद्धांत मांडला बाबासाहेबांनी, अनुकरणाचा सिद्धांत. आणि त्या अनुकरणाच्या सिद्धांताच्या अनुषंगाने बाबासाहेब तुम्हाला सगळ्यांना दोषी ठरवतात. विसरायचं नाही. त्यांच्यामुळे आमचं वाटलं झालं, त्यांच्यामुळे वाटलं झालं. बाबासाहेब काय म्हणतात की बघा, तुमच्यामुळे वाटलं झालं. बाबासाहेब पण बदल करतात की जाती व्यवस्था एका विशिष्ट समाजाने काढली असेल, तर बाबासाहेब पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, ती कुणावर लागली नाही. त्याचं बाबासाहेब म्हणतायत की त्या माणसाचं इतर माणसाने अनुकरण केलं, ते त्यांच्या जातीमध्ये करतात का? आम्ही आमच्या जातीमध्ये बनलो. ते त्यांच्या बाया जातात का? नवरा मेल्यावर आम्ही जातो. अनुकरण केलं, जाती व्यवस्था अख्या जगात भारतात काय झाली पसरली. असा बाबासाहेबांचा विश्वास. अस्पृश्यता 2500 वर्ष टिकली का? 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब म्हणतायत अध्यक्षीय भाषणात काढला. ही अस्पृश्यता जातीला टिकली का? का टिकली? ते म्हणे त्या जातीला, ज्या माणसांना त्रास होतो, विशेषतः अस्पृश्यांना, त्यांनी याच्या विरुद्ध प्रश्न निर्माण केला नाही. त्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला नाही. पर्यायाने राष्ट्रीय व्यवस्था टिकून राहील. म्हणजे आवाज कुणी उठवायचा आहे? आपण. प्रश्न कुणी उठवायचा आहे? आपण. म्हणून बाबासाहेब सांगायचे अस्पृश्यता हा माझ्या देहावरील कलंक आहे, तो मीच होणार. महात्मा गांधी म्हणायचे हा हिंदू धर्मावरील कलंक आहे. पण बाबासाहेब म्हणजे आपण संघटित व्हायचं आणि अस्पृश्यता नाकारायचं. म्हणजे अस्पृश्यता आहे कारण का तुम्ही याला नाकारा दिला नाही संघटितपणे. जातीय का आहे
कारण तुम्ही अनुकरण केलं. मग आता तर तुम्ही नाकारलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यात दाब पाळणार नाही. मी माझ्या आयुष्यात अस्पृश्यता पाळणार नाही. अस्पृश्य फार वेगळ्या अंगात असते. काय बरं आहे ना, मग तू माझ्या जेवायला बसू नको तिकडे बस. घरात नोकरी नाही ना, तू वाजवायला पाहिजे ना, तू साईडला बस. याला सुद्धा अस्पृश्यता म्हणतात. इतरांना कमी लेखन. एका माणसाने दुसऱ्या माणसाची माणसा आता तुम्ही जेवढे जीव व्हाल तेवढं तुम्ही माझ्या जवळ राहा. हे होता आलं पाहिजे, हे करता आलं पाहिजे. तुमची माझी ती जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी तुमच्यावर प्रेम केलेला आहे, तुमच्या माझ्यावर प्रेम केलेला आहे. आणि हा दाग तुम्हाला मला पैसा दाग पैसा नाही. बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली, ती म्हणजे धम्म लोकांपर्यंत पोहोचवणे. बाबासाहेब म्हणतात की एखादा विचार पुस्तकात आहे म्हणून तो मोठा आहे अजिबात नाही. तो तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारता का? बौद्ध धर्म फार चांगला आहे, फार चांगला आहे. बरं, मग तुम्ही अंगीकारता का? तुम्ही अंगीकारा. आता भारत बौद्ध धर्म ज्या ज्या लोकांनी जगामध्ये तलवारीच्या जीवावर, शेवटीच्या जीवावर, पैशाच्या जीवावर धर्मांतर केली, त्या धर्माची आज अवस्था काय आहे? आज आपली अवस्था काय आहे? काही न करता ही नाग पसरत चालली. आता भारतातले लोक आता बौद्ध होत चालले, भटके बौद्ध होत चालले. तर तुमचं काही योगदान आहे. लक्ष्मण माने सांगायचे की गजनावर आहे सांगायची बौद्ध समाजात. हजारोने प्राध्यापक, हजारोने इंजिनियर पाहिले मी. ज्या समाजाला गावाबाहेर ठेवलं गेलं, ज्याला त्याची पुस्तकाची गाठ पडली नाही, तो आज सर्वात जास्त बुद्धिजीवी म्हणून वावरतोय. काहीतरी कमाल आहे, धम्माची कमाल आहे. बाबासाहेब सांगायचे जाती व्यवस्था आहे, म्हणजे विषमतावादी आहे, आणि माझी घटना ही समतावादी आहे. म्हणून समाजामध्ये समतेच्या अनुषंगाने वर्तन करणारा समूह पाहिजे, म्हणून मी धर्मांतर केलं. काय लोकांमध्ये की धम्म सांगितलं ना घटनेमधून, आता काय करायचंय? नाही, भारत देश हा वेड्यांचा देश आहे. एक वाक्य विसरायचं नाही. भारत देश हा वेड्यांचा देश आहे. आता जे बातम्या आहे ना, त्यात म्हणतोय शहाणे काय, श्रीमंत काय, कसे नादी लागतात. हा वेड्यांचा देश आहे. तो बनारसला हिंदू विचारला, बाबासाहेब विचारलं तुम्ही धर्मांतर काय केलं? बाबासाहेब म्हटले जातीला प्रतिष्ठा देणारा हा समाज आहे, विषमतेला मानणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा देणारा हा समाज आहे. हा कुणा शिवून घेत नाही, हा कुणाच्या हातात पाणी घेत नाही. इंग्रज चांगला विषमता पाळणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा आहे, आणि माझी घटना समतेवर आहे. एक माणूस एक मत, तुझ्या करता येणार नाही. आणि जर समाजामध्ये असा अंकुश ठेवणारा समाज निर्माण झाला नाही, तर सगळा समाज मध्ये ती घटनापैकी बदला. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं नसते ना, तर हा दलित समाज म्हटला असता. आता तू म्हटला काही घटना नको, हे आजादी ड्यूटी है देश की जनता भुकी. पोटभर भाकरीसाठी इज्जत इनाम करणारे जनता ही समतेची लोकशाही कधीही स्वीकारली नसते. बाबासाहेबांना समतेचा विरोध करणारा समाज तयार करायचा होता. आजही भारतामध्ये कुठेही अन्याय होऊ द्या, कोणत्याही जातीवाद होऊ द्या, आंबेडकर समाज रस्त्यावर येतो. काही लोक म्हणत आपलं काय करायचंय? अरे आपल्या बापाने सांगितले आपल्याला, आपल्या बापाने आपल्या शरीरावर काय ठेवली की जबाबदारी ठेवली. अन्याय कुठं होऊ द्या, कुणावर होऊ द्या, आम्ही उठणार. घटनेची पायपल्ली कुठं होऊ द्या, आम्ही रस्त्यावर येणार. हा दबाव गट आहे,
हा दबाव गट आपला कमी करता येणार नाही. आता आपल्याला कृती करावी लागणार आहे. आपल्याकडे ताण सुरखाना फार कमी आहे. आपल्या धार्मिक संघटनांना आपण जमेल तसं दान दिलं पाहिजे. उद्या भारतीय बौद्ध महासंघाचा अभ्यास झाला, चिंतन झालं, मनन झालं, त्यांचा म्हणजे आपण पगारी माणसं ठेवू. वर्णावर्णामध्ये तर आपल्याला ते करावं लागेल. बौद्धाचार्यांना संकीर्णांना मान सन्मान द्यावा लागेल. दर रविवारी ध्यानात यावं लागेल.